तर काय ती सगळी बुक कडला का बसलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेलो वेला हा सुख सोहळा सोडीला. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्या वारीचा 5वा दिवस आहे आणि आज आपला प्रवास असणार आहे साखर स्थळ ते चाकण. मंडळी, आमच्या 5व्या दिवसाचा पहिला नाश्ता आहे. आज खिचडी भातोगा होता, जिलेबी वगैरे होती आणि कामलिंगेश्वर सेवा मंडळ मसा परिसर डोंगरनावे ते भीमाशंकर मार्गे देवाची आळंदी. आज या ठिकाणी आपली दिंडी सातकरस्थळ या ठिकाणी आलेली. आजचा आपला दिंडीचा 5वा दिवस. आपल्या दिंडीत एकूण मला वाटते 150 लोक आहेत यावर्षी, 150 भाविक आहेत. हे आपल्या दिंडीचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवारी हरिभक्तपरायण वळखुमाना शेळके, त्यांचे रहिवासी बाबा आणि आपले गायक गणेश महाराज दळवी, सगळे मंडळी आपले आहे. या ठिकाणी खूप भक्ती मार्गाचा जो आनंद काय लुटता येतो ना, तो ह्या भाविकांनी सगळ्यांनी लुटला आहे. पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी, धन्यवाद.
गाईज हा आजच्या दिवसाचा दुसरा नाश्ता मिसल पाव आणि आपली मंडळी सोबत बसले सगळे एकत्र. तर काय ही सगळी बुक्कडला का बसलेली आहेत. दादा पाव खाल्लं हा राज्यात अन्नाचा तुटवडा पडणार आहे. आला पाहिजे आताच तिथं गेल्यानं मग इथं जा कसे खाऊ. वारीमध्ये किती मजा केली मग तुम्ही. वारीत भरपूर मजा आली. नाचला बिचला मुत ना. बोला दशरथ मामा सिक्युरिटी दिंडीचे त्यांनी आता 22 पाव हडसलेले आहेत. पावभाजी कशी आहे. छान आहे पावभाजी छान आहे. 22 पाव हडसले काही 22 पाव. अजून किती पाव खाणार. 22 फक्त 30 का ना. कसे बाबा हा आहेत नंदकुमार महाराज पुणे. तर त्यांची प्रतिक्रिया ऐकून घेऊया आपण. त्यांनी ते आपल्या 4 दिवस सोबत होते, त्यांचा अनुभव सांगतील आपल्याला. बोला महाराज. हे आनंद सांगू शकत नाही एवढे आनंद आहे. तुम्ही दिंडीला आल्याशिवाय तुम्हाला माहित नाही बघा. बरोबर आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा एक अनुभव आम्हाला येतात. तर आपल्यासोबत रोशन महाराज भांडे आणि गणेश महाराज दलवी हे पण आहेत. ते पण त्यांची प्रतिक्रिया देतील. बोला. बघा या वारीच्या वाटचालीवर प्रवास करत असताना अनेक आपल्याला संकट देखील असतील, पण त्या संकटांवर मात करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. मी श्री गणेश महाराज दळवी. ह्या वारीमध्ये असा अनुभव आला की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेलो वेला हा सुख सोहळा स्वर्गी नाही. याच्यापेक्षा मी काहीच वेगळे सांगू शकत नाही. आता आलो आपण आपल्या जेवणाच्या ठिकाणी लादी कारखान्यावर आलेलो आहे. तिथे आपलं जेवण वगैरे होईल, आम्ही आंघोळी वगैरे करू, भजन होईल. तर तुम्ही लादी कारखान्यावर आपली जेवणाची सोय आहे, तिथे जेवण बनते. तोपर्यंत आम्ही इकडे आलोय नदीमध्ये आंघोळ धुवायला. लोक कपडे वगैरे धुवून वाळत टाकलेत, आम्ही आंघोळ धुवू. या आमची बॉडी गार्ड पाहुणे भेटले आम्हाला, ते पण आंघोळ झालं आम्ही एवढे नाही. ते पण सफेद शर्ट आहे. तिला आपण सोडू आता. बापरे दाम जेवण चालू आहे आता.
मस्त. काय बनवलंय रे? शेंगांचा रस्सा, शेंगांचा रस्सा आणि भात. दुसरा काय नाही आता. वारीमध्ये हे पण सुकच असतं. काहीच आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपल्या दिंडीचा पुढचा प्रवास चालू होता आहे. मंडळी आपण आता इथे नाश्त्यासाठी थांबलेले आहेत आणि नाश्त्यासाठी आय गेस वडापाव आणि चहा वगैरे आहे. Thank you.